शहरात महायुती सरकारच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेनेचे प्रदेश प्रवक्ते किरण सोनवणे यांनी सांगितले की राज्यात महायुतीची सत्ता चांगले काम करत आहे। त्यांच्या मते आगामी विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला 209 जागा मिळण्याची शक्यता आहे। ही माहिती महायुतीच्या सर्वेनुसार समोर आली आहे। आजच्या पत्रकार परिषदेचे आयोजन खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या कार्यालयात करण्यात आले होते, ज्यामध्ये शिवसेनेची भूमिका मांडण्यात आली। यावेळी किरण सोनवणे यांनी सांगितले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात अनेक चांगल्या योजना राबवल्या जात आहेत। विशेषतः बहीण भाऊसाठी सुरू केलेल्या योजनांचा उल्लेख त्यांनी केला। सोनवणे यांनी विरोधी पक्षावर टीका करताना सांगितले की महाविकास आघाडीने सत्तेत आल्यास लाडकी बहीण योजना बंद करण्याचा इशारा दिला आहे। त्यांनी नागपूरचे आमदार सुनील केदार यांच्यावर टीका करत म्हटले की अशा योजना बंद करणे म्हणजे राज्यातील कुटुंबाच्या जबाबदारीला हरताळ फासण्यासारखे आहे। सोनवणे यांनी विरोधकांच्या बेताल वक्तव्यावरही टीका केली। सोनवणे यांनी सांगितले की कर्नाटकात काँग्रेसच्या सरकारने गणपतीला अटक करण्यासारखे चुकीचे पाऊल उचलले आहे आणि हरियाणामध्ये मोफत विजेची योजना अपयशी ठरली आहे, असे माध्यमांशी बोलताना सांगितले। हा आमच्या महायुतीच्या वतीचा अंतर्गत सर्वे होता, कारण की लोकसभा निवडणुकीच्या नंतर आम्ही या सर्वेला सुरुवात केली होती। प्रत्येक मतदारसंघामध्ये आमचे समन्वयक असतील, स्थानिक कार्यकर्ते नेते असतील विविध पक्षांचे त्यांचे, आणि त्या संदर्भात लोकांचा नेमका काय कल आहे, एकंदरीत काय विषय होते, अशा सगळ्या केल्याच्या नंतर एकूणच आमच्या ह्या अंतर्गत सर्वेमध्ये जो कल आलेला आहे की 209 जागांवरती महायुतीला अनुकूल असं वातावरण आहे। आता जसं तुम्ही पाहता माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की ज्याचा स्ट्राईक रेट जास्त असेल किंवा ज्या संदर्भात जिथे ज्याचे आमदार स्थानिक म्हणजे सिटिंग आमदार असतील आणि बाकीच्या गोष्टीवरती, तसं महायुतीमध्ये जागा वाटपाच्या बद्दल कुठलाही वाद नाही आहेत आणि अतिशय सुरळीत पद्धतीने येत्या काही दिवसातच जागा वाटप होतील। आता जसं तुम्ही पाहता माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की ज्याचा स्ट्राईक रेट जास्त असेल किंवा ज्या संदर्भात जिथे ज्याचे आमदार स्थानिक म्हणजे सिटिंग आमदार असतील आणि बाकीच्या गोष्टीवरती, तसं महायुतीमध्ये जागा वाटपाच्या बद्दल कुठलाही वाद नाही आहेत आणि अतिशय सुरळीत पद्धतीने येत्या काही दिवसातच जागा वाटप होतील। तुम्ही पाहताय की जसं जसं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला महाराष्ट्रातून प्रचंड प्रतिसाद मिळतोय। आजचा आकडा असा सांगतोय की 1,60,00,000 बहिणींना त्या संदर्भातला लाभ मिळालेला आहे आणि येणाऱ्या याच्यामध्ये आणखी काही लक्ष बहिणींना त्याचा लाभ मिळण्याची शक्यता आहे। हे बघून विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे आणि विदर्भातले काँग्रेसचे जे नेते आहेत, भ्रष्ट नेते त्यांना म्हटलं पाहिजे खऱ्या अर्थानं, कारण की नागपूर जिल्हा बँकेच्या घोटाळ्याचे त्यांच्यावरती आरोप आहेत। ते सुनील केदार यांनी वक्तव्य केलेले आहे की आम्ही सत्तेत आलो तर लाडकी बहीण योजना आम्ही रद्द करू, पण त्यांना आम्ही सांगू इच्छितो की ह्या असे कितीही कंस किंवा कंस मामा आणि सावत्र भाऊ जरी आले तरी महाराष्ट्रातल्या बहिणींचा लाडका भाऊ माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आहेत आणि ते अशा पद्धतीनं लाडकी बहीण योजना ही काय रद्द होऊ देणार नाही। असं कुठल्याही गोरगरिबांना मिळणाऱ्या लाभाच्या संदर्भात कोणी जर अशा पद्धतीचा काळाबाजार करत असतील तर त्याचे माननीय मुख्यमंत्र्यांचे तिथून स्टँड बाय ऑर्डर्स आहेत की लगेच त्याच्यावरती गुन्हा दाखल करा, त्याला त्या पद्धतीनं लगेचच्या लगेच त्यावर कारवाई करा। त्यामुळे याच्यामध्ये मागे घेण्याचा काही प्रश्नच नाही, त्यांच्यावरती कारवाई केलीच पाहिजे, कारवाई झाली पाहिजे। आमचे स्थानिक आमदार जे आहेत बालाजी किनीकर यांनी त्याच्या संदर्भातला गंभीर दखल घेऊन त्या संदर्भातले जी काही कारवाई आहे आणि ज्यांना समज द्यायची आहे अधिकाऱ्यांना त्या संदर्भात त्यांचं बोलणं झालेलं आहे।